आज आपण करणार आहोत मस्त लुसलुशीत आणि मऊ अशा इडल्या आणि त्याच्याबरोबर चटणी। तर इथे मी सकाळी तांदूळ भिजत घातले होते, 3 ग्लास मी तांदूळ भिजत घातले होते आणि 1.5 ग्लास मी उडदाची डाळ भिजत घातली होती। तर तांदूळ आणि डाळ छान असे भिजून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला याचं छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता याचं मी इडलीचं बॅटर वाटून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। छान असं मस्त 10-12 तास छान भिजून झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या जारमध्ये मी थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर तयार करून घेणार आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये मी घेऊन छान असं बॅटर तयार केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडी उडदाची डाळ आणि थोडे तांदूळ असं दोन्ही मिक्स मी घेत आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून छान त्याचं बॅटर तयार करून घेत आहे। तर इथे पाहू शकता, अशा प्रकारे आपलं इथे इडलीचं बॅटर असं छान असं तयार झालेलं आहे। तर तुम्ही पण जेव्हा इडली कराल तेव्हा अशाच प्रकारे एक 7-8 तास किंवा 10-12 तास जर तुम्ही छान असं भिजवलं ना, तर त्याचं बॅटर खूप सुंदर असं होतं, अगदी सॉफ्ट असं बॅटर त्याचं तयार झालेलं आहे। आणि यामध्ये आता मी थोडासा किंचितचा खाण्याचा सोडा देखील टाकत आहे, यासाठी की ते छान असं मिक्स करून रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते पीठ छान असं फुगलं जातं आणि इडलीचं बॅटर अगदी छान असं तयार होतं। तर आता पाहू शकता। आणि तसेच यामध्ये मी 2 चमचे मी इथे पांढरा आपला मऊ असा शिजलेला भात देखील टाकलेला आहे। त्याने काय होतं, इडली खूप सॉफ्ट आणि मऊ अशी होती, किंवा त्याच्याऐवजी तुम्ही थोडेसे पोहे देखील त्यामध्ये टाकू शकता, त्याने इडली खूप सुंदर आपली सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी होती। ते इथे पाहू शकता, बॅटर छान असं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं त्याला छान असं फेटाल ना, तितकंच छान असं पीठ जे आहे ते आपलं फुगून येतं। त्याला मी व्यवस्थित असं छान फेटून घेत आहे आणि फेटून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि रातभर आपल्याला त्याला ठेवून द्यायचं आहे। रातभर झाकून ठेवल्यानंतर सकाळी ते पीठ खूप सुंदर असं फुगून येतं, पाहू शकता। इथे पीठ किती छान असं इथे फुगून तयार झालेलं आहे, त्यामुळे काय होतं, आपल्या इडल्या खूप सुंदर अशा होतात। तर पीठ असं छान फुगलं तरच इडल्या छान होतात, नाही तर इडल्या आपल्या अशा सॉफ्ट होत नाही। तर पाहू शकता, इथे पीठ देखील आपलं व्यवस्थित असं फुगून तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे आता मी याला छान असं फेटून घेत आहे आणि आता हे पीठ छान फेटल्यानंतर इथे मी आता चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे। तर आता इथे आपल्याला चवीनुसार आपल्याला हवं तसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान आपल्याला फेटून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान आपल्याला त्याला फेटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, इथे आपलं आता बॅटर रेडी झालेलं आहे। थोडंसं पाणी अजून मी टाकत आहे आणि व्यवस्थित असं त्याला छान फेटून घेत आहे। तर अशा प्रकारे आपलं इडलीचं बॅटर इथे छान तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला करायची आहे चटणीची तयारी, तोपर्यंत मी हे पीठ असं झाकून ठेवणार आहे। तर इथे मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला जितकी चटणी करायची असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता। त्याचबरोबर मी कोथिंबीर घेतलेली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला चटणीला सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे। इथे मी हिरवा छान असा कढीपत्ता घेतलेला आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडे जिरे घेतलेले आहेत, थोडी हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ। तर आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि सर्व गोष्टी आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर पॅन आपला इथे गरम झालेला आहे। आता मी इथे खोबरं भाजून घेत आहे। तर खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, फक्त त्याला अशी थोडीशी वाफ द्यायची आहे आणि थोडंसं असं हलकंच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। त्याने काय होतं, चटणीची चव अतिशय सुंदर अशी होती। ते इथे पाहू शकता, अगदी हलकं असं खोबरं मी इथे छान असं भाजून घेत आहे। त्याला अजिबात असं लाल होऊ द्यायचं नाही आहे किंवा असं क्रिस्पी देखील होऊ द्यायचं नाही आहे, फक्त थोडीशी त्याला अशी वाफ लागली तर ते खोबरं लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे खोबरं आपलं जवळजवळ भाजून होत आलेलं आहे। तर अशा प्रकारे आता इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता इथे मी शेंगदाणे जे आपण घेतले होते ते शेंगदाणे देखील भाजून घेत आहे। ते शेंगदाणे देखील आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत।
शेंगदाणे देखील जास्त आपल्याला काळे असे करायचे नाही आहेत, तर थोडेफार असे शेंगदाणे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान असे शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण ज्या डाळी काढल्या होत्या त्या डाळी देखील आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. इथे थोडंसं मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि जी हरभऱ्याची डाळ आपण थोडीशी घेतलेली आहे आणि थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे. या दोन्ही डाळी देखील आपल्याला यामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर थोड्याशा तेलामध्ये आपल्याला फ्राय करायच्या आहेत, जेणेकरून की त्या व्यवस्थित अशा छान तेलामध्ये भाजल्या जातात आणि चटणीची चव अतिशय सुंदर अशी होती. तर पाहू शकता डाळी देखील आपल्याला जास्त अशा काळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. जोपर्यंत त्याला छान असा सुगंध येत नाही आणि थोडासा कलर याचा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला या छान अशा डाळी भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता इथे डाळी जवळजवळ आपली भाजून तयार झालेली आहे. तर आता ह्या डाळी देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी चटणीचं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला आता थोडे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असा हिरवा ताजा कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची हे सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि शेवटी आपल्याला इथे थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे. तर चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता चवीनुसार मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ही सर्व चटणी थोडंसं पाणी टाकून छान असं वाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता मिक्सरच्या जारमध्ये मी इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून आता मी याची चटणी वाटून घेत आहे. तर चटणी देखील इथे आपली छान अशी वाटून तयार झालेली आहे. तर पाहू शकता ही चटणी अशा प्रकारे तुम्ही देखील नक्की करून पहा. अतिशय सुंदर अशी या चटणीची चव लागती. एकदम साऊथ इंडियन टाईप ही चटणी होती. तर तुम्ही देखील अशी चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा. इडलीसोबत ही चटणी अतिशय सुंदर लागती आणि आमच्या घरात ही चटणी सगळ्यांना अतिशय आवडती. जेव्हा पण इडली मी बनवते त्यावेळेस मी अशाच प्रकारची चटणी करते. खायला अतिशय चविष्ट अशी ही चटणी होती. आता काय करायचं आहे आपल्याला या चटणीला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर छान असं आपल्याला ते तडतडू द्यायचे आहेत आणि कढीपत्ता ताजा छान असा कढीपत्ता मी इथे टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी हिंग देखील मी इथे टाकून घेतलेली आहे फोडणीसाठी. आणि आता इथे लाल मिरची मी टाकून घेतलेली आहे, 2 अशा लाल मिरच्या. तर फोडणी देताना जराशी काळजी घ्यायची. मिरची आपण जेव्हा टाकली तेव्हा ती कदाचित आपली तेलामध्ये अशी उडू शकते तडतडल्यामुळे. तर थोडीशी फोडणी देताना काळजी घ्यायची आपण. तर इथे आपली फोडणी देखील छान तयार झालेली आहे आणि आता आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकता चटणीला मी छान अशी फोडणी देखील देऊन झालेली आहे आणि इथे आता आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे. आता अशा प्रकारे चटणी केल्यानंतर ती आपल्याला इडलीसोबत आपल्याला सर्व करायची आहे. तर पाहू शकता इथे आता मी चटणी झाकून ठेवत आहे आणि आता इडलीचं भांडं मी घेतलेलं आहे आणि तेलाने मी ते छान असं ग्रीस करून घेत आहे. आपली इडली खाली चिटकू नये म्हणून तेलाने व्यवस्थित आपलं ब्रशच्या साहाय्याने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि बॅटर आपल्याला थोडं करून इडलीच्या भांड्यामध्ये असं छान असं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते गॅसवर साधारण 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी व्यवस्थित इडलीच्या भांड्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला मी झाकण लावून गॅसवर ठेवून देणार आहे. तर गॅसची फ्लेम देखील आपल्याला एकदम मोठी अशी करायची नाही आहे, तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित ह्या इडल्या ठेवून द्यायच्या आहेत आणि इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला खाली थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे इडलीचं भांडं व्यवस्थित ठेवून सर्व इडली त्याच्यामध्ये म्हणजे इडलीचं बॅटर टाकून आपल्याला त्याचं व्यवस्थित असं झाकण लावून त्या इडल्या आपल्याला गॅसवर ठेवून द्यायच्या आहेत. तर पाहू शकता एक करून मी इथे सर्व जे इडलीचा साचा आहे त्याच्यामध्ये मी इडलीचं बॅटर टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे
अशा प्रकारे जर तुम्ही इडल्या केल्या ना तर तुमच्या देखील इडल्या अतिशय सॉफ्ट आणि लुसलुशीत अशा छान अशा मऊ इडल्या होतील. तर तुम्ही देखील अशा प्रकारे नक्की इडल्या करून पहा. तर इथे पाहू शकता मी इडलीचं भांडं इथे गॅसवर ठेवलेलं आहे. साधारण 15 मिनटं तरी ठेवायचं आहे आणि इथे आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर पाहू शकता किती मऊ आणि लुसलुशीत अशा आपल्या इथे इडल्या झालेल्या आहेत. अतिशय सॉफ्ट अशा इडल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला तोडून देखील इथे दाखवत आहे. एकदम छान असं टेक्स्चर झालेलं आहे इडलीचं आणि एकदम मऊ अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील अशा इडल्या नक्की ट्राय करून बघा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की अशा इडल्या तुम्ही करून पहा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता इडल्या आपल्या इथे छान अशा तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे मस्त संडे स्पेशल इडली आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे. इडली आणि चटणी आणि सांबारची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे. तर तुम्हाला जर पाहायची असेल तर संगीताच रेसिपीमध्ये तुम्ही जाऊन सांबारची रेसिपी देखील पाहू शकता. तर अशा प्रकारे इडली, चटणी आणि सांबार आपला संडे स्पेशल नाश्ता इथे बनवून तयार झालेला आहे. अतिशय सुंदर आणि चवीला असा नाश्ता आपला मस्त असा भन्नाट नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्हाला खरोखर जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी तुम्हाला कुठलेही कष्ट घ्यायचे नाही आहेत. फक्त एक बटन दाबायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.